बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे। लेक विरुद्ध सून, ननंद विरुद्ध भावजय अशी अटीतटीची लढत झाली। राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंतरची अजितदादांची अस्मिता दाखवणारी ही पहिली निवडणूक। शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी आरपारची लढत संपूर्ण देशानं पाहिली। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली। अजितदादांनी तर संपूर्ण बारामती पिंजून काढली, पण बाजी मारली ती शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी। पक्षात पडलेल्या फुटीचे परिणाम थेट पवार कुटुंबावर झाल्याचं पाहायला मिळालं। बारामतीत पवार घराण्याचा बोलबाला आहे, त्यामुळे बारामतीकरांनी ही फूट कशी पचवली हे त्यांनी मतदानातून दाखवलं। मात्र आपल्या पत्नीचा पराभव अजितदादा कसे पचवणार हा एक प्रश्नच आहे। कमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी। आमच्यावर करा काही करा, बापाचा नाद नाही करा। गेल्या वर्षभरात जे जे घडलं ते बारामतीकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि आपल्या मनातील खासदाराला निवडून दिलं। खासदार सुप्रिया सुळे भरघोस मतांनी तिसऱ्यांदा विजयी झाल्या। म्हणजे आयुष्यात कधीही खचून जायचं नाही हे जर कुणाकडे शिकायचं असेल तर मला वाटतं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय पवारसाहेब। म्हणजे मला आता मी तोच विचार करत होते की ज्या दिवशी हे सगळं घडलं आणि आजचा दिवस, हे 10-11 महिने कसे गेले हे माझंच मला माहिती आहे। आणि त्यातून लोकांनी जी साथ दिली, मला वाटतं जो विश्वास दाखवला, त्याच्यामुळे जबाबदाऱ्या आमच्या सगळ्यांच्याच खूप वाढल्या। लेक विरुद्ध सून, नणंद विरुद्ध भावजय अशी ही लढत फारच रंजक ठरली। प्रचारासाठी दोघींनी जोर लावला होता। दादांनी शहरं, गावं, सोसायट्या पिंजून काढल्या, ठिकठिकाणी भाषणं केली। एवढंच काय तर वहिनींच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी देखील आले। पवार घराण्यातून पहिल्यांदा उभा राहणाऱ्या सुनेत्रा पवारांना यश मात्र आलं नाही। पक्षात फूट पडली। अजित पवारांनी शरद पवारांविरोधात भाषा केली। इतर कुटुंबियांनी शरद पवारांना साथ दिली। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी सगळं घर उभं राहिलं। गावाखेड्यात सभा घेतल्या। लेकीला साथ द्या म्हणत ज्येष्ठ पवारांनी बारामतीकरांना साकडं घातलं। बारामतीकरांनी देखील आपली नाळ शरद पवारांसोबतच असल्याचं दाखवून दिलं। हो, मी खरं सांगू, मी यश आणि अपयशाचा एवढा कधीच आयुष्यात विचार केलेला नाही। मी राजकारणात फक्त सेवा करण्यासाठी आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चांगलं पॉलिसी मेकिंग करून देशाच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठीच संसद भवन असतं। आणि त्या संसद भवनमध्ये पुन्हा एकदा मला जायची संधी दिली तर तमाम बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि उद्या मी बारामतीला जाणार। बारामतीची निवडणूक ही भावनिक तसंच गुंतागुंतीची ठरली। शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक भावनांवर अडकली होती। दादांनी अनेकदा कडाडून बजावून सांगितलं, मात्र बारामतीकरांनी आपल्याला हवं तेच केलं। त्यामुळे पक्षफुटीनंतर कुटुंबात आलेला दुरावा आता मिटेल का? अजितदादा आपलं आणि आपल्या पत्नीचं अपयश पचवू शकतील का हे त्या काही दिवसात जनतेला पाहायला मिळेल। सोनी मगर, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।